नमस्कार, मी रोहन घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये काम करत असताना येथील वनवैभव, खनिज वैभव, सामाजिक विविधता आणि औद्योगिक सुबत्ता याप्रमाणेच अगदी प्रकर्षाने डोळ्यात भरते ते म्हणजे चंद्रपुरातील गोंड राजवंशाने आपल्या 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये निर्माण केलेले किल्ले, गडकोट, तलाव, मंदिरे आणि इतर वास्तू. या वास्तू निर्माण करण्यामागची त्यांची भूमिका, धोरण, स्थापत्य कौशल्य आणि पराक्रम हे अभ्यासण्यासारखं आहे. हा पूर्ण कालखंड जर एका दृकश्राव्य माहितीपटाच्या माध्यमातून आपण सर्वांना उपलब्ध करून दिल्यास सर्वांना तो अभ्यासता येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आत्मविश्वासाने आणि नवचैतन्याने त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती भरारी घेण्यास मदत होईल. चला तर मग बघूया हा माहितीपट गोंडकालीन चंद्रपूर. सृष्टी कालचक्रासोबत निरंतर चालते. दिवस, रात्र, महिने, वर्ष, युग, संवत्सर. माणसाची उत्क्रांती झाली, त्याची संस्कृती निर्माण झाली. मोठमोठे राज्ये उदयास आली, लयास गेली. सम्राट झाले, जगात जेते निर्माण झाले. राज्ये वैभवाप्रत गेली. संगीत, शिल्प, नृत्य, नाटक. माणसं आली गेली, पिढ्या आल्या, आपला ठसा उमटवून काळाच्या ओघात संपून गेल्या. माणूस बदलत राहिला, पण कालचक्राने आपल्या उदरात जपून ठेवला त्या त्या काळाचा वारसा, त्या त्या काळातील वैभवाच्या खुणा, त्या त्या काळातील माणसांची दृष्टी, त्या त्या काळावर आपल्या असीम पराक्रमाने कोरलेली कर्तृत्वगाथा इतिहासाच्या रूपाने. चंद्रपूरच्या गोंड राजवंशाने आपल्या 500 वर्षाच्या राजवटीतील आपल्या कुशल, प्रजाहितदक्ष आणि व्यापक दृष्टीने निर्माण केलेल्या वास्तू, मंदिरं, जलाशय आजही त्याच्या भव्यतेला गवसणी घालणाऱ्या सौंदर्यपूर्ण दृष्टीची साक्ष देत चंद्रपूर नगरीत उभ्या आहेत. आजही या वारशातून निनादत आहे गोंड राजवंशाच्या स्वर्णिम काळाचे आणि पराक्रमी इतिहासाचे स्वर. चला या ऐतिहासिक वास्तूंना न्याहाळू आणि भूतकाळाचे ऐश्वर्य मनात जोपासू. चंद्रपूरचे प्राचीन नाव लोकपूर असे होते. तेव्हा येथे चंद्रवंशीय राजे राज्य करत होते. या चंद्रवंशीय राजांनी लोकपूर हे नाव बदलून इंद्रपूर असे नाव केले. पुढे कालांतराने इंद्रपूरचे पुन्हा चंद्रपूर असे नाव झाले. पुढे कालांतराने चंद्रपूरला चांदा असे संबोधल्या जाऊ लागले. 1964 साली महाराष्ट्र शासनाने चांदा हे नाव बदलून पुनश्च या नगरीस चंद्रपूर असे नाव बहाल केले. या चंद्रपूर नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे पाषाण काळातील, महापाषाण काळातील ऐतिहासिक अवशेष येथे आढळतात. या भूमीवर मौर्य, गुप्त, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, नागवंश, राजगोंड, मराठा, इंग्रज या राज्यकर्त्यांनी राज्य केले. पण गोंड राजांनी 500 वर्ष अविरत या भूमीला आपली सेवा दिली. आपल्या शौर्य आणि पराक्रमाने, अतुलनीय साहस आणि त्यागाने, राजकीय दृष्टी आणि परिस्थितीनुरूप कुशल नियोजनाने या 500 वर्षाच्या कालखंडाला स्वर्णिम दीप्ती प्रदान केली. राजा भीम बल्लाळ सिंह या धोरणी आणि पराक्रमी राजाने 1247 साली शिरपूर येथे गादीची स्थापना करून गोंड राजवंशाची आधारशिला ठेवली. त्याच्यानंतर एकाहून एक पराक्रमी राजांनी गोंड राजवंशाच्या प्रगतीची पताका सतत उंचावत ठेवली. राजा अदिया बल्लाळ सिंह याने 1322 साली शिरपूरहून गादीचे स्थलांतर बल्लारपूरला केले. सूरज बल्लाळशाह या राजानंतर राजा खांडक्या बल्लाळशाह हा बल्लारपूरच्या गादीवर आला. 1472 ते 1497 हा याच्या कर्तृत्वाचा कालखंड. चंद्रपूरच्या किल्ल्याची पायाभरणी याने केली. राजधानी वसवून पिण्याच्या पाण्याची सोय केली, पण राहण्यासाठी त्याने महाल बांधला नव्हता. त्यामुळे तो बल्लारपूर येथूनच राज्यकारभार करीत होता. बल्लारपूर येथून राज्यशकट चालवणारा तो शेवटचा गोंड राजा ठरला. तर
त्याच्या मृत्यूनंतर राजा हिरशहा चंद्रपूरच्या गादीवर आला आणि चंद्रपूरच्या गादीवरून राज्यकारभार करणारा तो पहिला गोंड राजा ठरला. अशा प्रकारे गोंड राजवंशाच्या स्थापनेपासून शिरपूर, बल्लारपूर आणि चंद्रपूर अशी राजधानीची स्थलांतरं होत राहिली. राजधानीची ही स्थलांतरं गोंड राजांच्या राज्य विस्तारासोबत होत गेली. त्यामुळे राजधानीची ही स्थलांतरं राजांचा विकासक्रम दर्शवितात. तत्कालीन सतत होणारी युद्ध, कट, कारस्थान या पार्श्वभूमीवर राज्यात स्थैर्य कायम ठेवून राज्याचा विकास करणं आणि जनतेच्या सुखसोयींना प्राधान्य देत स्थापत्य, शिल्प, मंदिर, तलाव, पाणवठे अशा बाबींना प्रोत्साहन देणं हे खरं तर अवघड काम होतं. पण गोंड राजांनी ही अवघड किमया शक्य करून दाखवली. प्रत्येक पिढी आपल्या शक्तीनुसार त्यात भर घालत गेली आणि इतिहासाचा वारसा समृद्ध होत गेला. आजही हा वारसा चंद्रपूरच्या गोंड राजांच्या काळातील वैभवाची आणि कलात्मक दृष्टीची आठवण देत सशक्तपणे उभा आहे. त्याला न्याहाळणे, त्याच्याशी संवाद साधणे हे जितके आनंददायी आहे तितकेच आपल्या पूर्वजांशी आत्मीय नाते जोडणारेही आहे. राजा हिरसिंह याच्यानंतर त्याचा मुलगा आदिया बल्लाळसिंह हा शिरपूरच्या गादीवर बसला. त्याच्या कार्यकाळात राज्याचा व्यापक विस्तार होऊ लागला. शिरपूर येथून राज्यकारभार पाहणे सोयीचे नसल्यामुळे त्याने वर्धा नदीच्या पूर्व तीरावर एक किल्ला बांधला. तेथे राजधानी वसवली आणि आपल्या नावावरून या राजधानीस बल्लाळपूर असे नाव दिले. दगडांची मजबूत बांधणी असलेल्या या किल्ल्याने 6 एकराचा विस्तीर्ण परिसर व्यापलाय. 1818 साली इंग्रजांनी किल्ल्याच्या आतील वाडा पाडून जमीनदोस्त केला. तरीही या किल्ल्यातील राणी महाल, शाही विहीर आणि घोड्यांचा तबेला चांगल्या स्थितीत आहे. राजवाड्याच्या जागी उंचवटा असून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे प्रशस्त तळघरे आहेत. या दोन्ही तळघरात दगडी खांबावर व कमानीवर आधारलेल्या प्रत्येकी 3 खोल्या आहेत. या खोल्या आजही या वास्तूचं बुलंद चिरेबंदी बळकटपण दर्शवितात. इतिहासात होऊन गेलेल्या अनेक पराक्रमी सम्राटांनी आपल्या पराक्रमाचे, वैभवाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून राजचिन्हांची निर्मिती केली. 1447 ते 1472 या कालखंडात गोंड राजवंशाच्या गादीला समर्थ नेतृत्व देणारा राजा, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने प्रत्यक्ष दिल्लीच्या सुलतानालाही प्रभावित केले होते, तो म्हणजे राजा सुरजा बल्लाळशाह. आपल्या राज्यात अनेक सुधारणा करून त्याने शांती प्रस्थापित केली. तसेच आपल्या वंशाच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याने राजचिन्हाची निर्मिती केली. हत्तीवर आरूढ झालेला सिंह असे हे राजचिन्ह आहे. एक सिंह हत्तीच्या पाठीवर चाल करून एका पंजाने त्याची सोंड ओढून धरीत त्याच्या पाठीवर उभा आहे असे हे राजचिन्ह आहे. प्रसंगी सामर्थ्यशाली हत्तीलाही आम्ही नमवू शकतो असे आपल्या शौर्याचे, शक्तीचे सूचन त्यातून व्यक्त होते. गोंड राजवंशाच्या पुढच्या अनेक पिढ्यांना तसेच प्रजेलाही हे राजचिन्ह सदैव प्रेरणादायी ठरले आहे. राजा होता शूर परंतु शरीराने बेहाल. राजा होता शूर परंतु शरीराने बेहाल. राणीला बघवेना त्याचे दुःख वेदना हाल. विरंगुळा क्षण काही त्याला लाभावा म्हणूनी. विरंगुळा क्षण काही त्याला लाभावा म्हणूनी. तिने बांधला त्याच्यासाठी सुंदरसा जलमहाल. राणी हिरातानी. राजा खांडक्या बल्लाळशाह याची सुविद्य सुलक्षणी पत्नी. अंगावरील फोडांनी राजा खांडक्या बल्लाळशाह अस्वस्थ असायचा. त्याचं मन शिकारीत रमावं
आणि त्याला निसर्गाचं सान्निध्य लाभावं म्हणून राणी हिरातानीनं त्याच्यासाठी बल्लारपूरपासून 6 मैल दूर असलेल्या जुनोना या गावात एका विस्तीर्ण तलावाची निर्मिती केली आणि त्याच्या काठावर एक महाल बांधला। तोच हा जलमहाल जो आजही राणी हिरातानीच्या कल्पकतेचे प्रतीक म्हणून दिमाखात उभा आहे। राजा या रमणीय स्थळी यायचा, शिकारीत रमायचा। पुढे शिकारीच्या निमित्ताने झरपट नदीपर्यंत आलेल्या राजाच्या अंगावरील फोडं एका कुंडातील पाण्याने नाहीसे झाले। या अद्भुत चमत्कारामुळे राणी हिरातानीच्या आग्रहावरून राजा खांडक्या बल्लाळशाहनं चंद्रपूर नगरी वसवून आपली राजधानी बल्लाळपूरहून चंद्रपूर येथे स्थलांतरित केली। त्यामुळे चंद्रपूर नगरीच्या निर्मितीत या जलमहालाचा अप्रत्यक्षपणे फार मोठा वाटा आहे। चंद्रपूरचा परकोट किल्ला हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तुस्थळात आपले मानाचे पान बाळगून आहे। आजही त्याची चिरेबंदी बांधणी, त्याची दगडांची मजबूत उभारणी, त्याचा डौल चंद्रपुरातील ऐतिहासिक वैभवाच्या स्मृती जतन करीत थाटात उभा आहे। ऊन वारा पाऊस झेलीत आपल्या मूळ रूपाशी इमान राखीत ताठ मानेने उभे असलेले परकोट महाराष्ट्रात आता फारच दुर्मिळ झाले आहेत। चंद्रपूरचा परकोट मात्र आजही आपला सन्मान राखून आहे। कोणतंही मोठं कार्य एका रात्रीत घडून येत नाही। या परकोटाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी गोंड राजवंशाच्या 6 पिढ्या झिजल्या आहेत। या तटाची पायाभरणी राजा खांडक्या बल्लाळशाह याने केली। त्याच्या पदरी त्यावेळेस तैलसिंग ठाकूर नावाचा एक राजपूत वास्तुशास्त्रज्ञ होता। त्याने या तटाचा नकाशा तयार केला। राजा खांडक्या बल्लाळशाहचा मुलगा राजा हिरशाह याने या तटास 4 दरवाजे आणि खिडक्या उभारल्या। पुढे त्याचा नातू करणशाह याच्या काळामध्ये या तटाला अर्धी उंची लाभली। पुढे बाबाजी बल्लाळशाहच्या काळात तटाचे काम सुरूच होते। अखेरीस हे कार्य त्याचा मुलगा राजा धुंड्या रामशाह याच्या काळात पूर्णत्वास गेले। या तटाच्या बुलंद उभारणीत 100 वर्षाचा कालखंड आणि 6 पिढ्यांचे अथक परिश्रम दडले। यावरून आपल्या पूर्वजांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटण्याचे, जनतेच्या सुरक्षिततेप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित होते। या तटाची उंची 15 ते 20 फूट असून परीघ 7.5 मैल आहे। तटास 4 दरवाजे असून पूर्व दरवाजास अंचलेश्वर, पश्चिम दरवाजास बिनबा, उत्तर दरवाजास जटपुरा तर दक्षिण दरवाजास पठाणपुरा असे संबोधले जाते। 4ही दरवाजांवर गोंड राजांचे राजचिन्ह हत्तीवर आरूढ झालेला सिंह बसविले आहे। 4 दरवाजासह तटास 5 खिडक्या असून हनुमान, विठोबा, चोर, बगड व मसण या नावांनी त्या प्रसिद्ध आहे। तटास महत्त्वाच्या ठिकाणी तोफा चालविण्यासाठी बुरुज असून बंदूक चालविण्यासाठी छिद्रे निर्माण केली आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने हा स्थलदुर्ग अद्वितीय आहे। कर्तृत्ववान राजा कसा असावा याचे भारतीय परंपरेने दिलेले उत्तर म्हणजे असा राजा आपल्या राज्याचा उपभोगशून्य स्वामी असावा। त्याने सर्वप्रथम प्रजेचे हित जोपासावे। चंद्रपूर नगरी वसवणारा गोंड वंशीय राजा खांडक्या बल्लाळशाह याचे उत्तम उदाहरण होय। राजा खांडक्या बल्लाळशाह याने सर्वप्रथम चंद्रपूर नगरी वसवली, त्यानंतर त्याची तटबंदी केली व पाण्याच्या तलावाची खोदणी केल्यानंतर सर्वात शेवटी आपला राजमहल बांधला। त्यामुळे त्याला बल्लाळशाह येथून आपल्या राज्यकारभार चालवावा लागला। राजा रामशाह याने लोकांचे कष्ट कमी व्हावे यासाठी चंद्रपूर शहरामध्ये पाण्याची सोय केली। पाण्याच्या योग्य वापरासाठी त्याने मातीच्या पाईपचा वापर करून त्याचे सविस्तर जाळे सर्व शहरामध्ये विस्तीर्ण केले। नवीनतम प्रयोग करत त्याने नागरिकांना विहिरीतल्या जलस्तरापर्यंत जाता यावे यासाठी या विहिरींना पायऱ्या बांधल्या
अशा पायऱ्यांच्या विहिरी चंद्रपूरचे अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. खांडक्या बल्लारशाने बांधलेल्या तलावाला आजूबाजूचे तलाव जोडून राजा रामशा याने एक विशाल तलावाची निर्मिती केली. त्याच्या किनाऱ्यांना दगडाची तटबंदी केली. तलावाचे सौंदर्य न्हाळण्यासाठी पायऱ्या असणारे घाट देखील बांधले. या तलावाचे नामकरण त्याने आपल्या नावावरून रामाळा असे केले. जनतेचे हित व सौंदर्यदृष्टी असणाऱ्या रामशाने अल्पावधीतच आपल्या कारभाराची मुद्रा इतिहासावर उमटवली. राजा रामशा सन 1735 काळाच्या पडद्याआड झाला. 180 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला रामाळा तलाव अशा पाणी पुरवठ्याच्या योजनेचे उत्कृष्ट उदाहरण होय. आपल्या जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी राजा रामशा याने रामाळा तलावाची निर्मिती केली. त्याने पाणी गावात पोहोचवण्यासाठी भाजलेल्या मातीचे पाईप निर्माण करून ते भूमिगत मार्गाने चंद्रपुरात पोहोचवले गेले. चंद्रपुरातील वेगवेगळ्या भागात पाणी पोहोचावे यासाठी विविध स्थळी कुंभ निर्माण केले गेले. त्याला हतनी असे संबोधले जाते. 10 फूट उंचावर बांधल्या गेलेल्या जवळपास 13 हतनी आजही बघितल्या जाऊ शकतात. या हतनीतील पाण्याचे नियोजन इतके उत्कृष्ट होते की यातील पाण्याची पातळी सदैव कायम राखल्या जात होती. तत्कालीन लोकसंख्येला वर्षभर सुखनेव पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेला रामाळा तलाव आणि पाणी वितरणासाठी केल्या गेलेली सोय ही राजा रामशा याच्या सुधारणप्रिय व्यापक दूरदृष्टीचा ठेवा होय. अशा या रामाळा तलावाचे चंद्रपूरवासियांच्या मनामध्ये एक अढळ असे स्थान आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी आजचे शासन देखील तिथे गाळ काढण्याचे काम करून तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. खांडक्या बल्लाळशाहनं चंद्रपूरच्या तटाची पायाभरणी केली होती. त्याचा उत्तराधिकारी राजा हिरशहा चंद्रपूरच्या गादीवर आला. तटाच्या आत राहण्यासाठी त्यानं एक महालही बांधला. उत्तराभिमुख या महालाभोवती बाले किल्ला तयार केला. राजघराण्यातील मंडळींच्या खास पूजेसाठी बाले किल्ल्याच्या आत एक देवालय बांधून त्यात शिवलिंगाची स्थापना करून त्यास सोमेश्वर असं नाव दिलं. 4 एकराच्या विस्तीर्ण परिसरात उभ्या असलेल्या या महालाच्या भोवती बांधलेली भक्कम तटबंदी आजही गर्वानं त्याचं अभेद्यपण सांगते आहे. राजा हिरशहा ते राजा रामशहा या काळापर्यंत गोंड राजे या राजप्रासादाचा उपयोग आपल्या निवासासाठी करत होते. 20 मे 1818 इंग्रजांनी चंद्रपूरवर आक्रमण करून चंद्रपूरचं राज्य पादाक्रांत केलं. पुढे इंग्रजांच्या कार्यकाळात त्यांनी या प्रासादाचं रूपांतर कारागृहात केलं. हा दैव दुर्विलास म्हणता येईल की चंद्रपूरच्या भूमीवर ज्या प्रासादातनं राज्य केलं गेलं त्याला कारागृह केलं गेलं. राजा हिरशहा पराक्रमी अन प्रजाहित दक्ष, क्रीडा प्रेमी तो खेळावरती सदा असे लक्ष. सुधारणांनी काळतयाचा झाला सोनेरी, सुधारणांनी काळतयाचा झाला सोनेरी. खेळासाठी निर्मिले सुंदर क्रीडांगण कोनेरी, खेळासाठी निर्मिले सुंदर क्रीडांगण कोनेरी. या आयताकृती क्रीडांगणाची लांबी 200 मीटर असून रुंदी 100 मीटर आहे. इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी दगडी शिडीच्या आकाराची आसन व्यवस्था आहे. उंच होत गेलेल्या पायऱ्यांच्या मध्ये सिंहासन रूपी व्यवस्था आहे, ज्यावरनं ही व्यवस्था खास राजासाठी केलेली आहे हे सुज्ञास सहज कळून येतं. राजा हिरशहा दरवर्षी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असत आणि यात भाग घेण्यासाठी दुरून दुरून प्रतिभावंत खेळाडू आपली हजेरी लावत असत. आजही महानगरपालिकांच्या शाळांचा क्रीडा महोत्सव इथे साजरा होतो. धनाढ्य धार्मिक रायप्पाने स्वप्न पाहिले नेक, भव्य मूर्तीचे बांधिने येथे विशाल मंदिर एक. दीर्घ काळ ते स्वप्न तयाने हृदयाशी जपले, यास्तव शिल्पी कल्पक येथे प्राणपणाने खपले. भव्य जाहल्या मूर्ती गाठले उदात्ततेचे शिखर, शेष नाग हनुमान गरुड अन दुर्गा नंदी शंकर. रायप्पाने मिटले डोळे अर्ध्या वाटेवरती, कदरदान तो गेला पडल्या उघड्यावरती मूर्ती.
वादळ वारा पाऊस झेलीत शिल्प सोसती क्षय, स्वप्न जाहले भंग राहिले अपूर्ण देवालय. राजा धुंड्या रामशहा. खांडक्या बल्लाशाचे चंद्रपूरच्या भुईकोट किल्ल्याचे स्वप्न याच राजाच्या काळात पूर्णत्वास गेले. याच काळात चंद्रपूर नगरीत रायप्पा कोमटी नावाचा धार्मिक आणि उदार असा धनिक राहत होता. चंद्रपूरच्या या वास्तुसंपन्नतेत आपलाही सहभाग असावा या उदात्त हेतूने आणि शिवभक्तीच्या प्रेरणेने रायप्पाने भव्य अशा शिवालय निर्मितीचा संकल्प केला. त्यासाठी अनेक उत्तम शिल्पकारांना पाचारण केल्या गेले. त्यांच्याकडून अनेक सुंदर मूर्ती आकारास येऊ लागल्या. या मूर्तीच्या दर्शनाने कुणाही रसिकाच्या तोंडून वा सुंदर असेच उद्गार निघावे. अशा अनेक सुंदर मूर्ती आकारास येत असतानाच रायप्पाचे निधन झाले. घराचा कर्ता पुरुष अकाली निघून गेल्यावर कुटुंब उघड्यावर यावं तसा कलाकारांचा आश्रयदाताच निघून गेला आणि सगळ्या निर्माण झालेल्या सुंदर मूर्ती उघड्यावर पडल्या. वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस झेलीत आहे त्या स्थितीत पडून राहिल्या. दुर्दैवाने त्यांना देवालयात विराजमान होण्याचं भाग्य लाभलं नाही. पण आजही त्यातील सौंदर्य तत्कालीन शिल्पकारांचे सामर्थ्य आणि कलावैभवाची साक्ष द्यायला पुरेशी आहे. या अपूर्ण देवालय परिसरातील सर्वच मूर्ती प्रचंड आणि विशाल आकाराच्या आहे. हे शिवाचे देवालय असल्यामुळे शिवाची पिंड आणि नंदीची मूर्ती आहेच, पण या परिसरातील इतरही मूर्ती कलेचा सुंदर आविष्कार आहे. यातील जमिनीवर पहुडलेली दशमुखी दुर्गेची मूर्ती 23 फूट लांब, 18 फूट रुंद व 3 फूट जाड अशी सर्वात मोठी मूर्ती असून दुर्गेच्या डाव्या हातात शिरकमल आहे. अंगावर दागिने असून ही या मूर्ती समूहातील सर्वात मोठी मूर्ती आहे. या मूर्तीनंतर भव्यतेच्या संदर्भात दुसरा क्रम लागतो तो 15 फूट उंच असलेल्या महिषासूर मर्दिनी या मूर्तीचा. या मूर्तीच्या डाव्या हातात महिषासुराची शेंडी असून उजव्या हातात भाला आहे. भाल्याचे टोक महिषासुराच्या कमरेत घुसले असून उजवा पाय रेड्याच्या पाठीवर व डावा पाय डोक्यावर आहे. यासह या परिसरात मत्स्यावतार, कुर्मावतार, हनुमान, गणेश, हत्ती, शेषनाग, गरुड इत्यादी मूर्ती काळावर मात करीत या अपूर्ण देवालयाच्या वैभवाची आणि सौंदर्याची साक्ष देत आहे. गोंड राजवंशाच्या 500 वर्षांच्या सातत्यपूर्ण वाटचालीत एक कालखंड असा आला की एका राणीने आपला दत्तक पुत्र सज्ञान होतपर्यंत राज्यकारभार सांभाळला. 1704 ते 1719 हा कालखंड तिच्या नेतृत्वाने उजळला. तिच्या कर्तृत्वाने, प्रजाहित दक्ष धोरणाने, प्रजेवर पुत्रवत केलेल्या प्रेमाने आणि तिने निर्माण केलेल्या वास्तूंनी ती चंद्रपूरच्या इतिहासात अजरामर झाली. चंद्रपूरच्या जनतेने तिला मातेचा, देवीचा दर्जा देत कायम आपल्या हृदयात स्थान दिलंय. ती म्हणजे राजा बीरशहाची पत्नी राणी हिराई देवी होय. राजा किशनसिंह यांचा मृत्यू 1696 साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा राजा बीरशहा हा चंद्रपूरच्या गादीवर आला. राजा बीरशहाची पत्नी म्हणजे राणी हिराई देवी होय. राजा बीरशहाला पुत्रसंतती नव्हती म्हणून त्याने दुसरे लग्न केले. वरात राजवाड्यात आली. राजा वाड्याच्या पायऱ्या चढू लागला आणि तेवढ्यात हिरामण नावाच्या त्यांच्या शरीर संरक्षकाने राजास कंठस्नान घातले. राजा बीरशहाच्या मृत्यूनंतर खचून न जाता राणी हिराईने राजा बीरशहाचा चुलत भाऊ गोविंद शहा याच्या एका 3 वर्षाच्या मुलास दत्तक घेतले. त्याचे नाव रामशहा. रामशहा सज्ञान होतपर्यंत म्हणजे 1704 ते 1719
या कालखंडात राणी हिराईने राज्यकारभार सांभाळला आणि रामशहा सज्ञान होताच निरीच्छपणे बाजूला होत राज्यकारभार रामशहाच्या स्वाधीन केला. राणी हिराईच्या काळात चंद्रपुरात एकाहून एक सरस अशा वास्तूंचे मंदिराचे कार्य संपन्न झाले आणि चंद्रपूरचा धार्मिक पातळीवर लौकिक वाढला. आज माता महाकालीचे जे मंदिर दृश्य स्वरूपात उभे आहे ते राणी हिराईने बांधले आहे. या मंदिराच्या उभारणीच्या मागे एक कहाणी दडली आहे. कधी काळी येथे राजा खांडक्या बल्लाशाने राणी हिरातानीच्या आग्रहावरून माता महाकालीचे छोटेसे मंदिर बांधले होते. गोंडराजे माता महाकालीचे भक्त होते. राजा बीरशाह आणि राणी हिराई यांना एक मुलगी होती. ती देवगडच्या राजघराण्यातील राजपुत्र दुर्गशहास दिली होती. एकदा दुर्गशहाने तिचा अपमान केला. राणी हिराई जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिला आपल्या जावयाचा संताप आला. तिने राजा बीरशहाला या अपमानाचा बदला घेण्यास सांगितले. इतकेच नाही तर या युद्धात विजय देशील तर मी तुला दुर्गशहाचे शिर आणून वाहीन अशी तिने माता महाकालीजवळ करुणा भाकली. पुढे राजा बीरशहा आणि दुर्गशहा यांच्यात मोठी लढाई झाली. दुर्गशहाचा पराभव झाला. बोलल्याप्रमाणे राणी हिराईने समारंभपूर्वक दुर्गशहाचे शिर देवीस वाहले आणि जुने लहान देऊळ पाडून सध्याचे नवीन मंदिर बांधले. दुर्गशहावर मिळवलेल्या विजयाची स्मृती कायम राहावी म्हणून दगडाचे एक शिर करून ते मंदिरावर उत्तराभिमुख बसवले. माता महाकालीचे हे मंदिर आकाराने 60 बाय 60 फूट असून उंची जवळपास 50 फूट आहे. देवळाला जमीन सपाटीपासून 10 फूट उंचीची फरसबंदी असून मध्यभागी 6 फूट खोल व 18 फूट औरस चौरस असे तळघर आहे. तळघरात खडकात कोरलेली 5 फूट देवीची मूर्ती आहे. या मूर्तीचीही एक विलक्षण कथा आहे. 1472 ते 1497 हा राजा खांडक्या बल्लाशाचा काळ. त्याच्या अंगावर खूप फोडं होती. ज्या पवित्र पाण्याने त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले तेथे एका खडकावर त्याला गायीची 5 खुरे उमटलेली आढळली. तेथे त्याने अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. या स्थळापासून थोड्या अंतरावर दक्षिणेस एका भुयारात खडकात कोरलेली माता महाकालीची मूर्ती आढळली होती. तेव्हा त्याने तेथे छोटे मंदिर उभारले होते. त्यामुळे देवीच्या मूर्तीचे स्वयंभूपण आणि प्राचीनपण हा भाविकांच्या धार्मिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूस उत्कृष्ट कोरीव काम केले असून महिरपीवर रंगीत चित्रकला आढळून येते. 300 वर्ष उलटल्यानंतरही या चित्रातील ताजेपणा, सौंदर्य नजरेत भरते. या चित्रात महालक्ष्मी, महादेव, समुद्रमंथन, शेषशय्या, भगवान विष्णू यांच्या चित्रांचा समावेश आहे. राणी हिराई देवी यांनी निर्माण केलेल्या या मंदिरातील रंगीत चित्राखेरीज गोंडकालीन चित्रकला अन्य कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे या चित्राचं महत्त्व अधिक व्यापक आणि उजळ ठरते. एखादी वास्तू, एखादं मंदिर जेव्हा आपलं प्राचीनपण घेऊन उभं राहतं तेव्हा मानवी मन त्याच्या व्यापकतेसमोर नतमस्तक होतं. काळाच्या कसोटीवर टिकल्याची ती खूण तर असतेच, पण सोबतच तत्कालीन शिल्पकला, मूर्तिकला, कलेचा प्रवाह याची ती साक्षही देत असते. त्यासोबतच या वास्तूभोवती काही कथाही निर्माण होतात. या कथांमध्ये काहीशी चमत्कृती पूर्णता जरी असली तरी त्यातून त्याचे प्राचीन वैभव प्रगटतेच, पण सोबतच त्या वास्तूच्या, त्या मंदिराच्या निर्मितीमागचे प्रयोजनही लक्षात येते. राजा खांडक्या बल्लाशाह जेव्हा शिकारीच्या निमित्ताने झरपट नदीजवळील घनदाट अरण्यात आला तेव्हा जवळील एका कुंडातील तीर्थाने त्याने आपली तहान भागवली आणि ते तीर्थ आपल्या अंगासही लावले. त्यामुळे त्याच्या अंगावरील खांडके नाहीशी झाली. रात्री त्यास महादेवाचे दर्शनही झाले. त्यामुळे हे महादेवाचे स्थान होय अशा श्रद्धेने त्याने 5 गोखूर चिन्हे उमटलेल्या खळग्यात पिंडीच्या आकाराचे कुंड बनवून त्यावर महादेवाचे एक छोटेसे मंदिरही उभारले आणि त्यास अचलेश्वर महादेव असे नाव ठेवले. राणी हिराईने नवस फेडण्यासाठी जेव्हा महाकाली मंदिर मोठ्या स्वरूपात बांधले त्याचवेळी जुने लहान आकाराचे अचलेश्वर मंदिर पाडून
तेथे आज अस्तित्वात असलेले मोठे मंदिर बांधले. या मंदिरातील शिल्पकाम नजरेचं पारणं फेडतात. शुभ्र पांढऱ्या दगडावरील रामायण, महाभारतातील कथा उत्कृष्ट शिल्पकारीने येथे जिवंत झाल्या आहेत. आतल्या आणि बाहेरच्या भिंतीवर उत्कृष्ट कलाकृती कोरल्या गेल्या आहेत. मंदिराच्या शिखरावरील कोरीव काम विलक्षण सौंदर्याची अनुभूती देते. या मंदिराची उंची 45 फूट असून लांबी आणि रुंदी 15 फूट आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला लागूनच 15 बाय 8 फुटाचे सभागृह आहे. मात्र हे सभागृह मंदिर बांधल्यानंतर 80 वर्षांनी व्यंकोजी भोसले यांनी 1788च्या सुमारास बांधले. प्रत्येक संस्कृतीत जनता राजाला परमेश्वराचा अंश मानत राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जगात सर्वत्र सुंदर आणि कलात्मक वास्तू निर्माण झाल्या. आज या वास्तू तात्कालीन जीवनावर, त्या काळातील प्रथा परंपरेवर प्रकाश टाकतातच, पण त्यासोबतच तत्कालीन कलावंतांच्या प्रतिभेवर फारशी साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी उभ्या केलेल्या कलात्मक शिल्पांवर आणि त्याच्या अंगभूत कारागिरीचे वैभव प्रगट करतात. आज इतक्या वर्षानंतरही हा वारसा आमच्यासाठी टिकून आहे. याचं कारण कलात्मकतेसह त्यांनी या वास्तूंना दिलेले मजबूतपण होय. गोंड राजवंशाचेही स्वतंत्र स्मृतीस्थळ होते आणि आजही त्याचे कलात्मक प्रसन्नपण कायम आहे. हे स्मृतीस्थळ अंचलेश्वर मंदिराला लागून आहे. या स्मृतीस्थळाला हडवडा असेही संबोधले जाते. प्रवेशद्वारातून आत जाताच प्रथम दर्शनीत एक भव्य टोलेजंग उंच कळस असलेली समाधी दिसू लागते. ही समाधी म्हणजे राजा बिरशाची समाधी होय. ही समाधी त्याच्या भव्यतेने रोमांचित करतेच, पण त्यामागे असलेल्या हळुवार बंधाने भारून टाकते. याचा हळुवार बंध म्हणजे राजाने आपल्या प्रिय राणीसाठी बांधलेल्या वास्तू आहेच, पण राणीने आपल्या प्रियपतीसाठी बांधलेली समाधी अपवादानेच आढळते. त्यामुळे राणी हिराईने बांधलेली समाधी भारतीय स्त्रीच्या पतिविषयक नाजूक अमोल प्रेमाचे प्रतीक ठरते आणि समाधीच्या भव्यतेसोबत या हळव्या अनुबंधाने मन व्याकुळ होत राणी हिराईच्या काळावर आपली अमिट छाप सोडणाऱ्या दूरदृष्टीसमोर नतमस्तक होते. राजा बिरशाह आणि राणी हिराई यांच्या पक्व अभिजात प्रेमाचा जो अनुबंध राजा बिरशाच्या समाधीच्या माध्यमातून प्रतिकरूपाने समोर आला आणि इतिहासाच्या कालपटावर पतिप्रेमाचे अद्भुत अद्वितीय शिल्प कायमचे स्मरणात गोंदल्या गेले. ती काव्यमयता, त्या नात्याची तरलता जपत राणी हिराई देवीचा दत्तक पुत्र राजा रामशाह याने राणी हिराई देवीच्या मृत्यूनंतर राजा बिरशा यांच्या समाधीच्या अगदी समोर राणी हिराई यांची समाधी बांधली, ज्यामुळे मृत्यूनंतरही त्यांचं अलौकिक पातळीवरील सान्निध्य सोबत कायम राहिले. राणी हिराई देवीची समाधी अष्टकोनी असून उंची जवळपास 15 फूट आहे. या समाधीची रचनाच अशा प्रकारे केली आहे की दोन्ही समाधीच्या झरोक्यातून बघितल्यास परस्पर दोन्ही समाधीचे दर्शन होते. गोंडकालीन राजे हे पराक्रमी होते, तसेच प्रजाहितदक्षही होते. गोंडकालीन राजवंशानं ही परंपरा सातत्यानं टिकवून ठेवली याचे अभिमानास्पद पुरावे आपल्याला दिसून येतात. त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू, जमिनीविषयक सुधारणा, तलाव यातलं त्यांचं जनतेविषयीचं प्रेम दिसून येतं. तसंच आपल्या जनतेला सुखाचं आयुष्य मिळावं ही बांधिलकी देखील स्पष्ट होते. सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था दिली पाहिजे या धोरणाचं गोंड राजांनी उत्कृष्टरित्या पालन केलंय. त्यामुळे वेगवेगळ्या काळात उत्कृष्ट विहिरींची निर्मिती इथे घडून आली आहे. त्यातही राणी हिराई देवी ही जशी राजमाता होती तसंच ती लोकमाताही होती. स्त्रियांना येणाऱ्या अडचणींची जाण या लोकमातेला प्रामुख्यानं होती, कारण त्यांच्याच काळात सगळ्यात जास्त विहिरींची निर्मिती केल्या गेली. या विहिरींचं वैशिष्ट्य हे आहे की या विहिरींना जलस्तरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती केली आहे. अशा विहिरींची निर्मिती करून तत्कालीन स्त्रियांचे कष्ट कमी करावेत हा राणी हिराई देवीचा उदात्त दृष्टिकोनच प्रतिबिंबित होतो.
पूर्वजांनी निर्माण केलेला वारसा जपत तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करणे हे मानवजातीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यात होत राहणारी भर यातून संस्कृतीचा विकास होत राहिला आहे. आज चंद्रपूर नगरी विकासाच्या मार्गावर निरंतर यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. विपुल खनिज संपदा, घनदाट जंगल, बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुंदर मंदिरं, त्याचे वास्तुशिल्प अशा अनेक समृद्ध गोष्टींनी चंद्रपूरची संपन्नता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात आपले योगदान देत आहे. सलग 500 वर्षांचा वैभवी, अभिमानी आणि सुसंस्कृत वारसा चंद्रपूरच्या जनतेला बहाल करणाऱ्या गोंड राजवंशाची गाथा आमच्या उरात जपत आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगत हा ठेवा पुढच्या पिढीला हस्तांतरित करणे हे एक प्रकारे आमच्या पूर्वजांचे पूजनच होय. आणि पुढच्या पिढ्याही त्यात अधिक भर घालत अधिक उन्नत स्वरूपात हा वारसा पुढे नेतील असा आम्हाला विश्वास आहे.